खरं तर या एपिसोडला ना नाव आम्ही दास्ताने अक्षय असं देणार आहे. दास्तान म्हणजे गोष्टच आणि तू तो फॉर्म आणलास मराठीमध्ये त्याच्याकडे आपण येऊच. तू कल्याणचा, बालपण कल्याणमध्ये गेलं. तुला तू वाचलेलं, लक्षात राहिलेलं शाळेच्या काळातलं असं कोणतं पुस्तक आठवतंय? घरी पुस्तकं खूप यायची. हं. घरी वाचनाचं वातावरण होतं. सगळे वाचायचे. हं. सगळे म्हणजे घरातले सगळे सदस्य वाचायचे. माझ्यासाठी जी यायची ती चंपक, ठकठक आणि विशेषतः चांदोबाचे अंक. हं. ते चांदोबाचे अंक माझ्या अजूनही लक्षात आहेत डॉक्टर. हो. त्यातली चित्र लक्षात आहेत. त्यातल्या वाचलेल्या विक्रम आणि वेताळाच्या गोष्टी अद्याप लक्षात आहेत. मला गोष्ट सांगण्याची आवड निर्माण झाली किंवा आपण म्हणतो ना, आवड फार कमी छोटा शब्द आहे. नाद लागला ज्याला आपण असं हो. म्हणतो ना, तो तिथून लागलेला असावा. सहज बोलण्यासारखी जी कॉमिक्स ती चांदोबा असायची, त्यातून पहिल्यांदा मला तो हां, आपणही हे या अशा भाषेमध्ये काहीतरी सांगितलं पाहिजे, जे मग अत्यंत मॅजिकल आहे. हां. जे अत्यंत ऐकायला फार खेचून घेणार आहे आपल्याकडे, हं, आकर्षित हं. करून घेणार आहे. ते तू तिथून त्या काळामध्ये गोष्टी सांगायचा? नाही, नाही, नाही. त्या काळात मी अजिबात तो नाद मात्र कुठेतरी लागलेला असावा. ते प्याला भरून घेणं जे असतं ना, ते हां. तसं सुरू होतं. आणि जो आपला मूलभूत अभ्यास असतो त्याचं कसं काय होतं? त्याच्यात बऱ्यापैकी आनंद होता. हां. म्हणजे मला जमले सगळे विषय, गणित वगळता. हं, भाषा विषय अगदी जवळचे होते. हं, विज्ञान जवळचं होतं आणि इतिहास त्याहूनही जवळचा होता. हं. कारण त्यात किस्से असायचे, गोष्टी असायच्या. हां. सणावयाही लक्षात ठेवायला काही त्रास नाही झाला. पण गणिताशी अजिबात जुळलं नाही. असं करत नाटक नावाची गोष्ट कधी घुसली? माझं 8वी पर्यंतचं शिक्षण सुभेदारवाडा कल्याणमध्ये झालं हं, आणि नेमकं त्याच 8वीच्या वर्षामध्ये मी नापास झालो गणितातच हं. आणि मला शाळा बदलावी लागली. बरं. मी नूतन विद्यालय कल्याण या दुसऱ्या शाळेमध्ये आता जाऊ लागलो. तिथं जयश्री दिघे नावाच्या एक आमच्या वर्ग शिक्षिका होत्या, ज्या ठाण्याच्या होत्या. हं, त्या वार्षिक स्नेहसंमेलनाव्यतिरिक्त एक हं. 2 अंकी नाटक जानेवारीमध्ये इयत्ता 5वी ते 10वी च्या काही निवडक मुलांना घेऊन त्या प्रयोग त्याचा बसवायचे आणि ते 3 प्रयोग सादर व्हायचे. तर 8वीच्या वर्गात त्यांनी मला अचानक हात वर करायला सांगितलं आणि ते म्हणाले, "हे वाच." हं. आणि ते म्हणाले, की "तू शाळा सुटल्यानंतर थांब आणि मला येऊन भेट. आपण नाटक करतोय." तर म्हटलं, "मी काय त्याच्यामध्ये मला काहीच गंध नाही." ते म्हणाले, "नाही, तू कर." आणि त्यांनी मला हे या क्षेत्रात आणलं. कारण माझा काहीच संबंध नव्हता, की मी इथे येईन. हं. पण दुर्गा झाली गौरीची विशेष परवानगी आविष्कार मुंबईकडून त्यांनी त्या बरं. 3 प्रयोगांसाठी काढलेली होती. हं. त्याचं संगीत त्यांनी मागवलेलं होतं आणि मी केलेलं त्यांनी जयश्री दिघे दिग्दर्शित दुर्गा झाली गौरी हे माझं पहिलं शाळेतलं माझा रंगमंचावरचा तो प्रवेश. हो. हां. तो अनुभव लक्षात आहे. हो, तो 3 प्रयोगांचा अनुभव नक्की लक्षात येतात. म्हाताऱ्याचं काम केलेलं होतं मी. बरं. दुर्गाच्या आजोबांचं आणि त्यानंतर मग 9वी-10वी सलग वेगवेगळ्या नाटकातून त्यांनी मला घेतलंच. आणि मग तू महाविद्यालयात आला. मग मी महाविद्यालयात आलो. पण तोपर्यंत 8वी, 9वी, 10वीच्या वर्षात त्यांच्याबरोबर काम करताना डॉक्टर असं झालं होतं, की मला हे आवडायला लागलं होतं. म्हणजे गोष्टी सांगण्याचा नाद होताच, पण आता प्रत्यक्ष सांगू शकतोय, जरी आपली वाक्य, आपले शब्द नसले तरी आणि हे आपण करूया का? असं झालं होतं. त्यातून 9वीच्या वर्षामध्ये कल्याणला एक 6 महिन्यांची कार्यशाळा आयोजित केलेली होती मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल विभागानं. बरं. बापू लिमये नावाचे एक मोठे हो, नेपथ्यकार होते. हो. ते तिकडचे समन्वयक होते आणि सचिन गोस्वामी, सचिन मोटे, विनायक दिवेकर जे ठाण्याचेच होते आणि बापू लिमये असे चौघे मिळून त्यांनी एक प्रायोगिक तत्वावर मुंबई विद्यापीठानं ठाणे जिल्ह्यातला एक 6 महिन्यांचा अभ्यासक्रम कल्याणमध्ये त्यावर्षी राबवलेला होता. मी त्याला पहिल्यांदा प्रवेश घेतला. आणि तू शाळेतच होतास. मी शाळेत होतो तेव्हा. तो पूर्ण केला 6 महिन्यांचा अभ्यासक्रम. त्यांनी वयवर्ष 18 पूर्ण असावं अशी अट घातली होती. पण अपवाद करून त्यांनी मला वयाच्या एक 15व्या-16व्या वर्षी तिथे प्रवेश दिला होता, की येऊन बस, ऐक, काही केलं नाहीस तरी चालेल. तो पूर्ण केला आणि त्यानंतर मात्र एक जाणीवपूर्वक कार्यशाळा केली ती सत्यदेव दुबेंची मुंबई मराठी साहित्य संघाने रेखा सबनीसांनी ती आयोजित केलेली होती. तेव्हा तू 11वी. त्यावेळेला मी 11वीत ओके. त्यावेळेला मी 11वीत म्हणजे तो हो. नाटकाचा भुंगा हो, डसला. हो. तो डसला होता. तो दिघे मॅडममुळे हां. डसलेला होता. दुबेंच्या कडे काय मिळालं? दुबेंच्याकडे फक्त नाटकच नाही तर
श्वास कसा घ्यावा इथपासून त्यांनी शिकवायला सुरुवात केली होती. आणि दुसरा महत्वाचा, अत्यंत महत्वाचा घटक त्यांनी सांगितला फोकस. हं. आणि तो फक्त रंगमंची अवकाशापुरताच मर्यादित नव्हता. तो वैयक्तिक आयुष्यातही फार महत्वाचा होता. 15 दिवस तेवढीच कार्यशाळा आणि तेवढेच 2 मुद्दे ते आम्हाला सांगत होते. श्वास घ्या आणि फोकस राहून तुम्ही तुमच्या मूव्हमेंट्स करा आणि तुम्ही तुमचं म्हणणं पोहोचवा. अभिनय वगैरे नंतर. खूप फोकस म्हणजे काय असतं? फोकस याला अत्यंत आपण साध्या सामान्य भाषेमध्ये ध्येय, उद्दिष्ट, हेतू हो. वगैरे वेगवेगळ्या एम अशा नावांनी ओळखतो. त्यांचं मत असं होतं, माझ्यासाठी फोकस म्हणजे तुम्ही नेमका बाण कुठे मारताय ते तुमचं लक्ष. ओके. तुम्हाला कोणापर्यंत तुमचं म्हणणं आणि तुमचं पात्र पोहोचवायचंय ते आधी ठरवा आणि साधं बोला, पण ते ऐकणाऱ्याच्या कानापर्यंत पोहोचलं पाहिजे. हं. त्याच्यात कुठलाही ॲक्सेप्ट करणारा जो आहे हं, समोरचा माणूस, हं, हं. तो रिसीव्हर जो आहे, त्याला कुठेही तुमच्या म्हणण्यात अडथळा निर्माण झालाय किंवा कळलेलं नाही असं होता कामा नये. इतपत साधं, स्वच्छ आणि नीट बोला, ही पहिली पायरी. ओके. हे त्यांनी आम्हाला केलं. त्यात त्यांनी फोकसचे 3 प्रकार सांगितले. इनर फोकस, आउटर फोकस आणि ट्रान्झिशनल फोकस. अच्छा. हां. आणि हेच ते आम्हाला 15 दिवस करून घेत होते. आता ट्रान्झिशनल फोकस म्हणजे काय? ट्रान्झिशनल फोकस म्हणजे मी आत्ता माझ्या फोकसच्या अवकाशात एकाहून अधिक माणसं आहेत. त्यावेळेला या सगळ्या समूहापर्यंत एकाच वेळेला माझं म्हणणं सर्वांपर्यंत कसं पोहोचेल? स्वाभाविक गोष्ट आहे, की एखादा राजकीय नेता प्रचार सभेला उभा राहतो, तेव्हा त्याच्यासमोर 1,00,000 1,50,000 लोकं जमलेली असतात. बरोबर. एकाच वेळेला आपलं म्हणणं या सगळ्या समूहापर्यंत, त्या सगळ्या लोकांपर्यंत त्याला पोहोचवायचं असतं. तेव्हा तो ट्रान्झिशनल फोकस कसा वापरतो? हो, तो गुड. आपलं म्हणणं कसं पोहोचवतो? हे ट्रान्झिशनल किंवा मूव्हेबल फोकस असे 2 शब्द ते वापरायचे. बरं. हे हे अत्यंत उपयोगी ठरलं. आणि म्हणजे अगदी प्राथमिक शिक्षण होतं. खूप ओरडे खाल्ले, खूप शिव्या खाल्ल्या, पण त्याचा फायदा झाला. हो, हो, हो. मला वाटतं त्या दुबेंच्या शिव्या हे टॉनिक असायचं. हो, टॉनिक होतं. हां. आणि मग कॉलेजच्या जगामध्ये थोडंसं नाटकाशी परत हो, संबंध आलाच नक्की, होता. नक्की, नक्कीच. शिकावं ते आता अजून शिकावं अशी इच्छा काय? हो. माझी आत्या प्राध्यापक होती आणि तिने सांगितलं होतं, की "तू हवं ते कर, पण शिकून कर." हं. म्हणजे डॉक्टर व्हायचं तर प्रशिक्षण घ्यावं लागतं. अभियांत्रिकी करायची असेल तर त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. मग अभिनेता व्हायचं असेल तर त्याचं प्रशिक्षण का नाही घ्यायचंय? हं, हा मुद्दा पटला. हं. मग 12वी ची परीक्षा दिल्यानंतर सतीश आळेकरांना जाऊन आम्ही भेटलो होतो, की पुढचं शिक्षण सावित्रीबाई फुले विद्यापीठातून आम्हाला घ्यायचंय, ललित कला केंद्रातून. अ, बोलणं झालं आणि आळेकर सर म्हणाले, की "तुला प्रवेश मिळेल, तुझ्या सगळ्या प्रवेश परीक्षेवरून काय जे, पण तुला हॉस्टेल मिळणार नाही." आणि तेव्हा आमचं पुण्यात कोणी नातीलग किंवा असे काही हं. मित्रमंडळी नव्हते. तर त्यांनीच एक पर्याय सुचवला, की "जरा 3 वर्ष थांब, तोपर्यंत मुंबई विद्यापीठामध्ये वामन केंद्रे एक नवा अभ्यासक्रम सुरू करतायत. तू तिथे प्रवेश घे. तसाही तू इथे शिकणार आणि मुंबईला जाऊन काम करणार. हं. त्यापेक्षा 3 वर्ष ग्रॅज्युएशन कर, तुझी पदवी पूर्ण कर आणि मग तिकडेच जा, ते तुला सोयीचं होईल." तर ते ऐकलं. पुन्हा आलो कल्याणला आणि मानसशास्त्रातून माझं पदवीपर्यंतचं शिक्षण मी पूर्ण केलं. ओके. आणि मग मुंबई विद्यापीठामध्ये शिकायला गेलो. हं. ते मात्र मी पदव्युत्तर शिक्षण तिकडून घेतलं. बघा आधी तुझ्यावरती हे वेगवेगळे संस्कार कलेचे झालेले होते आणि आता हे पदव्युत्तर शिक्षण होतं म्हणजे पूर्ण हां, पूर्ण व्यावसायिक कलेचं शिक्षण अभ्यासक्रम. व्यावसायिक तो अभ्यासक्रम होता. काय-काय नवीन शिकायला लागलं आणि काय-काय शिकलेलं बदलायला लागलं? हे 2 वर्षांचं सगळं काम करत असताना, व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करत असताना फक्तच अभिनेता व्हायचंय का? की थिएटर मेकिंग नावाच्या एका थोड्याशा मोठ्या संकल्पनेमध्ये आपल्याला काही तपासून बघायचंय स्वतःला. हा विचार तिथं डेव्हलप झाला. तिथं थिएटर मेकिंग मेकिंग. म्हणजे काय? फक्त अभिनेता म्हणून नाही. तर हं. तुम्हाला तुमची गोष्ट सांगायची असेल, तुमचा आकृतिबंध निवडायचा असेल, तर तुम्ही काही नवीन भाषा शोधणार का रंगमंची अवकाशात? हा विचार तिथं सुरू झाला. अभिनेता म्हणूनच आपण आपण आपलीच गोष्ट स्वतःच सांगायची, पण त्याचबरोबर नवी रंगभाषा निर्माण करता येतीये का? ते शिक्षण घेताना सुरू झाला, जो अर्थात आधी नव्हता. रंगभाषा असा तू शब्द वापरलास. शब्दभाषा आणि रंगभाषा. शब्दभाषा जे टेक्स्ट आपण बोलतोय तो. रंगभाषा, रंगमंची अवकाशामध्ये आपण एक जवळपास चित्रनिर्मिती करू शकतो का?
हां. कॅनव्हासवर एक बिंदू डाव्या बाजूलाच ठेवल्यामुळे बाकीच्या अवकाशाला काय अर्थ येतोय? तो मी तिथेच का ठेवलेला आहे? तसंच रंगमंचीय अवकाशामध्ये एखादा नट मी इथेच उभा केलेला आहे, तर त्यामुळे काय म्हणायचं आहे? त्याच पद्धतीत, त्याच ढाच्यामध्ये, त्याच साच्यामध्ये बसून गोष्ट सांगायची आहे, की स्वतःची काही शोधायची आहे. हं. ती आधी झालेली असेल, नसेल मला माहीत नाही. पूर्वसुरींचा प्रभाव असतोच आणि तो असलाच पाहिजे. आपण स्वतंत्रपणे नवं काहीतरी करतो म्हणून तुम्ही खूपच सगळं मुळापासून नवं काही करत नाही. त्याला एक काहीतरी आपल्याला वारसा असतोच. पण हा वारसा पुन्हा एकदा नव्याने आपल्याला आपली गोष्ट सांगताना काही बदलायचं आहे, त्याचं मॉडिफिकेशन करायचंय, की जे आहे तेच आपल्याला चालवायचं आहे. तर हा प्रयत्न सुरू झाला. त्या प्रयत्नातून काही करून बघितलं गेलं दिग्दर्शक म्हणून, जे फारच फसलं होतं. हं. पण ते फसल्यानंतर त्याचं जे क्रिटिसिझम आमच्या शिक्षकांनी केलं, ते त्यावेळेला अगदी असं वाटलं, की हे आपल्याला आपण खचू, आपण हे करू शकणार नाही. पण डॉक्टर आत्ता ते फार उपयोगी पडतं. कोण शिक्षक होते? आम्हाला वामन केंद्रे होते, जयदेव अट्टंगडी होते, शिवदास घोडके होते, शफाअत खान होते, संध्या रायते, शुभदा शेळके अशी मोठीच्या मोठी फौज होती. विजय केंकरे होते, अनिरुद्ध खुटवड होते हं. आणि हे सगळे आमच्या क्लासरूम प्रोडक्शन्सना येऊन बसायचे हो. आणि आम्ही जे काही सीन्स उभे केलेले आहेत, जी काही नवी रंगभाषा, शब्द आणि दृश्य या साखळीतून काही आम्ही जे करू पाहतोय त्याच्यावर ते फीडबॅक द्यायचे आणि ते अत्यंत कठोर असायचे. बरं. हां, तर त्यात तो जो प्रयत्न चाललेला होता, तो जरा चाचपडणं असंच होतं. पण तो विचार मात्र त्या व्यावसायिक अभ्यासक्रमातून सुरू झाला होता आणि नंतर खूप काळानंतर जवळ-जवळ 7-8 वर्षानंतर त्याची परिणती दास्तानमध्ये झाली असं मला वाटतं. हां. पण आता हे दास्तान अ, हे तुला कधी भेटलं? काय आहे? दास्तान म्हणजे गोष्ट जशी आपण हां. पाहिली आणि दास्तानगोईचा पहिला प्रयोग मी ठाण्यात पाहिला कबीर महोत्सवात. त्यावेळेला काशीनाथ घाणेकर नाट्यगृह नुकतं-नुकतं सुरू झालेलं होतं हं. आणि सृजन फाउंडेशनने तिथं पहिल्यांदा कबीर महोत्सव घेतला होता. तिथं दिल्लीच्या अंकित चड्ढा नावाच्या मुलाची दास्तान ए ढाई आखर नावाची कबीरावरचीच दास्तान मी पहिल्यांदा पाहिली होती. बरं. आणि ते पाहून युरेका, युरेका झालं होतं, की ही अत्यंत साधी बघताना अत्यंत साधा प्रकार वाटतो हा, की एक गादी आहे, एक माईक आहे आणि त्या गादीवर दास्तानगो विरासनात किंवा वज्रासनात बसून एक गोष्ट आपल्याला सांगतोय. त्याचं कनेक्शन मला त्या चांदोबाच्या गोष्टींशी लागलं. हां. आणि त्याचं गोळी म्हणजे काय? दास्तान म्हणजे गोष्टी गोष्ट. आणि गोई, हां. गोई म्हणजे ऐकवणं. अच्छा. दास्तानगोई म्हणजे कथाकथन. पण महाराष्ट्राला जे काही कथन कला प्रकार लाभलेले आहेत, त्याहून स्वतंत्र वैशिष्ट्य आणि बैठक असणारा हा दास्तानगोई कथन कला प्रकार आहे. त्याकडे मी येतोच. हां. पण पहिली दास्तान ती पाहिली आणि म्हटलं, की हे आपल्याला जमणार आहे. हे आपण करून पाहायला हवं. मग नंतर अंकितची ओळख झाली. त्याच्याबरोबर मला दास्तान कधी करता आली नाही, कारण तो दिल्लीचा, मी मुंबईचा. पण मी माझ्या विद्यार्थ्यासोबत पहिली दास्तान केली होती, अस्करी नकवी. हं. आणि ती दास्तान होती अ, मीर अम्मन देहलवी नावाचे मोठे लेखक होते. त्यांनी किस्सा चार दरवेश असं एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते त्या 4 किस्से आहेत. लांबलचक गोष्टी आहेत, ज्याला बाग ओ बहार असंही दुसरं नाव आहे. तर त्यातला पहिला किस्सा मी आणि तो मिळून सादर करायचो. ती माझी पहिली उर्दू दास्तान. ती बरं. मग उर्दू शिकलास? हो, म्हणजे मी उर्दू बोलायला, वाचायला शिकलो. लिपी आत्ता-आत्ता मी शिकतोय. पण देवनागरीतलं मी अगदी त्याच्या उच्चारासकट आणि सहज बोलू पण शकतो. मग हा फॉर्म कसा आला दास्तानगोईचा? पर्शिया किंवा असा हो, कुठून हा आला? पर्शियातून आपल्या भारतात आला. बरं. एक संशोधन असं सांगतं इराणमधून हा भारतात आला आणि एक संशोधन असं म्हणतं, की 3 वेगवेगळ्या भूप्रदेशात एकाच एका आकृतिबंधाची गोष्ट सांगितली गेली. अर्थात त्याची भाषा वेगळी होती, पात्र वेगळी होती, परिवेश वेगळा होता, स्थळं वेगळी होती. पण आकृतिबंध मात्र एक होता. एकतर भारतात सांगितली गेली ती बृहत्कथा सरित सागर. अरबस्तानात सांगितली गेली जी सर्वत्र प्रसिद्ध आहे ती अरेबियन नाईट्स 1000 रात्रींची चमत्कृतीपूर्ण गोष्ट आणि इराणमध्ये, पर्शियामध्ये सांगितली गेली ती दास्तान आमिर हमजा. आता हा आमिर हमजा कोण? तर हजरत मोहम्मद पैगंबर याचा मानलेला काका. त्यांना असा काही या नावाचा कोणी काका वगैरे नव्हता. पण त्यांचा हा मानलेला काका ज्यानं आपल्या पुतण्याला वाचवलं वेगवेगळ्या संकटातून आणि पुतण्या एक महत्वाचा धर्म सांगू शकला. त्याच्या हातून एक मोठं काम होऊ शकलं. तर त्या काकाच्या पराक्रमाच्या गोष्टी म्हणजे दास्तान आमिर हमजा. ओह! हां आणि यातली आकृतिबंध त्यातला असा आहे, की एक कथा संपताना दुसऱ्या कथेला जन्म देते.
ते खंडित होत नाही चक्र, ते अखंड मंडलाकार आहे. कधीतरी ती कथा संपते तेव्हा ती मूळ कथेला, बीजकथेला येऊन मिळते आणि कथांचं एक भलं मोठं आवर्तन पूर्ण होतं. त्याच्यात एक खूप छान गोष्ट आहे सांगण्यासाठी. जेव्हा दास्तानगोई जलालुद्दीन अकबरानं दरबारी कला केली. अच्छा. हां, त्याच्या दरबारामध्ये नवरत्न होतीच, पण त्याचबरोबर पगारी दास्तानगो सुद्धा होते. बरं. दास्तानगोई म्हणजे स्टोरी टेलिंग आणि दास्तानगो म्हणजे स्टोरी टेलर्स. ओके. हां, एक उस्ताद आपल्या दालनामध्ये अशा अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. हां. तर त्यांचा शागिर्द जो होता तो कोपऱ्यात बसून त्यांच्याकडे बघत होता, की हे काय चाललंय? म्हणजे ते असं अस्वस्थपणे फेऱ्या का मारतायत? तर न राहून त्याने विचारलं, की "क्या हुआ उस्ताद?" तर त्यांनी सांगितलं, की "मला काही एक आणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे, त्याच्यामुळे गावाला जावं लागणार आहे आणि आज रात्री बादशहाला, अकबराला कथा ऐकवली नाही तर काय म्हणजे त्याचा अंजाम माहिती आहे काय होणार?" शागिर्द म्हणाला, की "आप बेफिक्र रहिए, बस मुझे बता दीजिए की आपने दास्तान कहाँ लाकर रुकवा दी है." कुठे येऊन थांबवली आहे गोष्ट. आधीचा भाग कुठे थांबलाय? तर मला याची कल्पना द्या, मी सांगतो. तर ते म्हणाले, "असं कसं? नाही तुला जमणार नाही कारण खूप काय-काय झालेलं आहे." तर "हो नहीं, हो नहीं, हो नहीं" करता-करता ते म्हणतात, की "देखो बेटा, बारात जो है वो दहलीज तक आकर रुक गई है." मग हे पात्र, ते पात्र, ते पात्र अशी जुजबी माहिती घेऊन त्यानं आपल्या गुरुला पाठवून दिलं, की "तुम्ही जा, मी सांभाळतो." त्यानंतर पुढची 22 रात्री ती दास्तान त्यानं अकबराला ऐकवली. आणि 23व्या दिवशी 24व्या दिवशी त्याचे उस्ताद परतले. अत्यंत तेव्हा ते की "क्या क्या क्या हुआ? क्या हुआ?" तो तितक्याच शांतपणे म्हणाला, "बाराती अभी तक दहलीज तक की रोक के रखा हूं." ही दास्तान. त्याने एवढं त्याच्यामध्ये नाट्य निर्माण केलं 22 रात्र, की 22 रात्र वरात त्याने उंबरठ्यापर्यंत थांबवून ठेवली. "आता तुम्ही आलात, आता पुढे न्या." आता पुढे नाही. आणि ती सुद्धा रंगतदार पद्धतीने. म्हणजे ऐकणाऱ्याला कंटाळा येणार येणार नाही अशा असं. पद्धतीने. ही दास्तानची ताकद आहे. आज आपण म्हणतो ना, की अनेक कथा मालिका या कादंबरी वाचल्याचा अनुभव देतात हं. किंवा कादंबरी एकाच कादंबरीमध्ये वेगवेगळ्या कथा असल्याचा अनुभव येतो. हा किती जुना एका अर्थाने आपल्याकडे असणारा प्रकार आहे, की या दीर्घ कथाच होत्या, ज्या रात्रभर चालायच्या. पण ही नीट डॉक्युमेंट जेव्हा नवल किशोर प्रेसने केली इंग्रजांच्या काळामध्ये, तेव्हा त्याची 46,000 पृष्ठ भरली. आज भारतीय उपखंडातली दास्ताने आमिर हमजा ही सगळ्यात लांबलचक गोष्ट मानली जाते. प्रत्येक खंड 1000 पृष्ठांचा आहे आणि असे 46 खंड आहेत आणि ते आत्ताही सर्वत्र उपलब्ध आहेत. रेख्ता.com वर आपल्याला ते सगळे पाहायला मिळतात आणि त्याचे हार्ड कॉपीज सुद्धा आहेत. आता तुला हा फॉर्म सापडला. सापडला. तुला युरेका झालं. पुढे. मग मी दास्तान करू लागलो. हां. हा प्रकार उर्दूमध्ये करत असताना अर्थात अस्करीकडून माझं शिक्षण झालं. एका महिन्यासाठी त्याचा शिक्षक होतो. मग तो माझा शिक्षक झाला दास्तानसाठी. हां, कोण? जो अस्करी नकवी जो लखनौचा जो होता. लखनौचा. त्याच्याबरोबर मी पहिली दास्तान केली. बागो बहार केली. हां. त्यातला पहिला किस्सा केला. पण नंतर माझ्या मनात कायम असं होतं, की आपल्याला हे मराठीत करता येईल का? हे समजा मराठीत आणलं तर काय होईल? पण अत्यंत प्राथमिक विचार होता तो. दरम्यान घडलं असं, की ज्याची दास्तान मी पहिल्यांदा पाहिलेली होती आणि ज्याच्याशी नंतर घट्ट मैत्र जुळलेलं होतं. 2018 साली त्याचं अपघाती निधन झालं. अंकित चड्ढाचं. हो. तो धक्का एकदम बसला, की हे काय? मग आता आपल्या अत्यंत जीवाभावाच्या व्यक्तीला आपल्याला सलामी द्यायची असेल, तर आपण ती कशी देऊ शकतो? तर तो करत असलेला फॉर्म आपण आपल्या भाषेत आणून त्याला सलामी देऊ शकतो का? वाह! हा विचार तिथं पक्का झाला आणि बरं. त्या संदर्भानं त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. आम्ही काही जीएनच्या कथा वाचून काढल्या, की ज्याच्यामध्ये दास्तान घडण्याची शक्यता आहे का? पुन्हा आपल्या लोककथांकडे गेलो. शुकबहात्तरी आहे, सिंहासन बत्तीशी आहे, काय नीतिकथा आहेत आपल्या, तर त्यातून काही निर्माण करता येईल का? पण तोपर्यंत व्यावसायिक कामं सुरू असल्यामुळे कायम अडथळे येत गेले या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि अचानक 2020 साली कोविड आला आणि टाळेबंदी लागली आणि अगदी कामं सगळी थांबली आणि प्रत्येकानं घरकैद ज्याला म्हणतो ती उपभोगली. इथं नुसतं बसून राहण्यापेक्षा आता हा काळ आपल्या कामाला योग्य आहे असं वाटलं आणि आता आपण हा प्रयत्न नीट एकाग्र करून आपण काम करू शकू असं वाटलं आणि पहिली दास्तान कोविड काळात उभी राहिली. काय नाव त्याचं? दास्ताने बडी बाका. मुंबईवरची ही दास्तान होती. ती मी आणि धनश्री खंडकर असे आम्ही दोघं मिळून करायचो.
आणि आम्ही डॉक्टर तालमी अक्षरशः फोनवर केले आहेत, बर कारण जाणं येणं म्हणजे शक्य नव्हतं आणि बंद नव्हती. तर आम्ही दिवसातला रोज 1 तास फोनवर, व्हिडिओ कॉलवर, "हां, आता तू हे म्हण, नको, मग आपण आता याला हे जोडू." अशा पद्धतीनं ती पहिली दास्तान बांधली. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर आम्ही भेटलो, 4 दिवस तालमी केल्या आणि पहिली दास्तान उभी राहिली. आणि त्याच्यात त्याचे किती प्रयोग झाले असतील? त्याचे 47 प्रयोग झाले एकूण आणि मग ती थांबली. हा, आणि मग दुसरी त्या दरम्यान म्हणजे बडी बाका सुरू झाली 2021ला आणि 2022ला उभी राहिली की दास्ताने रामजी. दिबा मुकाशींच्या आता आमोद सुनासा आले या कथेवर आम्ही ती दुसरी दास्तान बांधली. आत्ता त्याचे 77 प्रयोग झाले. ती मी आणि नेहा कुलकर्णी असे आम्ही दोघं मिळून करतो. हं. एका वर्षाच्या आडच, एका वर्षात म्हणजे मागोमागच दोन्ही दास्तान मी उभ्या करू शकलो, 2 वेगवेगळ्या पद्धतीच्या. ह्या कथाकथन, अ, अभिवाचन, एकपात्री प्रयोग, म्हणजे असे जे वेगवेगळे फॉर्म्स असतात ना, त्याच्यामध्ये या दास्तान गोईचं वैशिष्ट्य काय आहे? 4 घटक असलेच पाहिजे. हं. रज्म, बज्म, अय्यारी आणि तिलिस्म. एक सांग. हो. हा. रज्म याचा अर्थ युद्ध वर्णनं, आमलचक युद्ध वर्णनं, युद्धकथा. हा. बज्म म्हणजे असेंब्ली, काँग्रेस, मैफिल, सभा ही एकाहून अनेक मंडळी एका ठिकाणी जमली आहेत आणि गाणी बजावणी करतायत, शेरो शायरीचा आस्वाद घेतायत. आता अकबर सुद्धा जेव्हा रात्री आपल्या दरबाराचं काम संपवून आपल्या बज्म खास किंवा खास महल मध्ये जायचा, तेव्हा निवडक लोकांनाच तिथे प्रवेश असायचा आणि त्यांच्या समोरच ती दास्तान ऐकवली जायची. तर बज्म याचा अर्थ मैफिल. अय्यारी, अय्याशी नव्हे, अय्याशी म्हणजे स्वैराचार, अय्यारी म्हणजे चातुर्य. आणि दास्तानमध्ये या नावाची पात्र आहेत. अय्यार, अमर अय्यार चतुर आहे, जो चातुर्याने गोष्टी घडवून आणणार आहे, तो अय्यार. बरं. तर अय्यारी म्हणजे चातुर्य कथा. आणि तिलिस्म, तिलिस्म याचा अर्थ मॅजिक, जादू. इराणमधून दास्तान पहिल्यांदा भारतात आली तेव्हा हे 2च घटक होते, रज्म आणि बज्म. भारतीयांनी त्यात तिलिस्म आणि अय्यारी या 2 गोष्टी जोडल्या. तर दास्तानमध्ये रज्म, बज्म, अय्यारी आणि तिलिस्म या 4 घटक किंवा यापैकी कुठला तरी एक घटक असणं बंधनकारक आहे. त्याचबरोबरीनं सादरीकरणामध्ये काव्य आणि संगीत असणं अपेक्षितच आहे, तरच ती हो. दास्तान म्हटली जाते. ओके. इराणी परंपरेतून जी धारा आपल्याकडे दास्तानची आलेली आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या बाह्य साधनांची मदत घेतली जात नाही. म्हणजे तुम्ही विशेष प्रकारची वेशभूषा करू शकत नाही, नेपथ्याची मदत घेऊ शकत नाही, केशभूषा, रंगभूषा काहीच नाही. फक्त दास्तानगोचा आवाज आणि त्याचं शरीर ही 2च आयुध बर. आणि त्याच्याच मदतीनं तुम्ही अशी एक तिलिस्मी प्रतिसृष्टी उभी करता, की ऐकणाऱ्याचं भान हरपणं अपेक्षित आहे. ओके. त्याला फार छान शब्द आहे, होश रुबा. होश म्हणजे भान भान. आणि रुबा याचा अर्थ खेचून घेणे. पण मग आता तुम्ही जे प्रयोग करता तिथे तुम्ही काहीतरी वेगळा ड्रेस कोड हो, वापरता. वापरतो. दास्तान भारतात आली तेव्हा ती रुजली अवध प्रदेशामध्ये, लखनौ, दिल्ली या प्रदेशामध्ये. आणि या प्रदेशांचं एक मोठं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे सलोख्याचे प्रदेश आहेत. हिंदू मुसलमान ऐक्याचे प्रदेश आहेत. तिथे अनेक सुफी संतांनी कृष्ण आणि रामावर काव्यरचना केलेली आहे. अनेक मुसलमान संतांनी हिंदू रचना केलेल्या आहेत. त्यामुळे कायम एकतेचा संदेश देणारीच दास्तान पहिल्यापासून राहिलेली आहे. हं, हं. त्याच्यात कधीही धार्मिक तेढ वगैरे असं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. जामा मशिदीमध्ये जेव्हा दास्तान सांगितली जात असे, जामा मशीद तिचं प्रांगण, मुल्ला मौलवींची टर उडवली जात असे त्या गोष्टीमधून. हो का? हो, इतकं मोकळं होतं सगळं. त्यामुळे कायम हा सलोख्याचाच सगळा संदेश किंवा भाषा दास्तान वापरत राहिली. तो जो ड्रेस कोड आहे, त्याच्यामध्ये एक अंगरखा असतो. हां, पायात काय म्हणूया, कमरेवर एक पायजमा, ज्याचे पाय मोठे असतात, पायाची तोंड पायाकडची, आणि एक टोपी. बर. आपण चित्र काढायचं झालं तर एक व्हाईट किंवा ऑफ व्हाईट रंगाचा कॅनव्हास घेतो, जेणेकरून रंग त्याचे नीट दिसावेत. तसा तो गणवेश हा दास्तानचा कॅनव्हास आहे. तो गणवेश नसेल तर दास्तान सादर करता येत नाही का? तर अजिबात असं काहीही बंधन नाही. तुम्ही साधं सदऱ्या लेंग्यावर बसून तुम्ही दास्तान सांगू शकता. पण तो जसा आपल्याकडे कीर्तनकाराचा वेश असतो, गणवेश असतो, गोंधळ्यांचा गणवेश असतो, तसा तो दास्तानचा गणवेश आहे, एवढंच. आणि या फॉर्मॅटची ताकद काय आहे?
ही ताकद म्हणजे तुमचं होशरुबा होणं, हा. भान हरपून घेणं हा, हे तर हा, आहेच ते आहे. आहे. पण दास्तानगोला ही मौखिक कथन कला प्रकार असल्यामुळे सांगता सांगता रचणे आणि रचता रचता सांगणे या दोन क्रिया एकाच क्षणी दास्तानगोला कराव्या लागतात. याच्यात संहिता वगैरे कुठे काहीही नाही. ओ. फारच एक गमतीदार गोष्ट आहे. आज तुम्ही एखादं पुस्तक लिहिलं, तुम्ही काही संहिता लिहिली आणि ती मी माझ्या नावावर खपवली, तर ते वाङ्मय चौर्य ठरतं, तो गुन्हा ठरतो. नेमकं पूर्वीच्या काळात अशी मान्यता होती, तुम्हाला तुमचं ओरिजिनल काही सुचूच शकत नाही. ते सुचलं तर तुम्ही गुन्हेगार. हम्म. ईश्वर फक्त ओरिजिनल काय जे असेल ते निर्माण करू शकतो. तुम्ही फक्त कार्बन कॉप्या काढत राहता. हा. त्यामुळे अनेक दास्तानगो असे होते, की ज्यांनी स्वतःच्या गोष्टी सांगितल्या, पण त्याचं कर्तेपण त्यांनी आपल्या आजोबा-पणजोबांकडे सोपवून दिलं. हे माझं नाही. हे मी त्यांच्याकडून ऐकलेलं आहे आणि आता हे मी सांगतो. पण आता मला सांग, की जेव्हा आता तू दिबा मुकाशींची कथा सादर करतोस, तर ती कथा लिहिलेली असते. ती लिहिलेली आहे. तिचं एक टेक्स्ट असतं आहे. आणि तुम्ही जेव्हा त्याचे प्रयोग करता ह्या शैलीमध्ये, तेव्हा प्रत्येक प्रयोग वेगळा असू शकतो. नक्कीच. मूळ कथेमध्ये जे अभंग चरण नाहीयेत, ते आम्ही आम्ही घातलेले आहेत. मी आणि नेहाने तालमीच्या प्रक्रियेमध्ये घातलेले आहेत. त्यात संगीत आणलेलं आहे. हं. हे करावंच लागतं तरच ती दास्तान होते, नाहीतर ते साधं कथाकथन होईल. ओके. हां, त्याच्यामुळे अभिवाचन, कथाकथन आणि दास्तान हे तीनही वरवर पाहता फार समान वाटत असले, तरी त्याच्यामध्ये खूप मूलभूत फरक आहेत. समजा कथेमधले काही तपशील आहे. तर एखादा नवा तपशील किंवा एक नवीन संदर्भ किंवा एक नवीन अँगल तुला सांगता तुला मिळाला तो. तो त्याच दिवशी मिळाला. मिळाला. म्हणजे नाटकाच्या भाषेत म्हणायचं तर ती जागा सापडली. सापडली. सांगता. मग ती जागा रिपीट होते? हो, होते. हं. नक्कीच होते. हं. ती जर आशयाला पूरक असणारी असेल आणि तुमच्या अंदाजे बयां, हं. तुमच्या सांगण्याच्या पद्धतीला ती पूरक असेल तर नक्की. ओके. मला एक प्रसंग असा सुचलेला होता, जो अद्याप आम्ही त्याची तालीम करतोय, की रामजीला भास होतो, की त्याचं पोर गातंय देवळामध्ये भजन रात्रीचं. हं. हा मूळ कथेमध्ये प्रसंग नाहीये, पण आम्हाला तो सुचलेला आहे. तर आम्ही आता त्याची तालीम करून एखादा प्रयोग करून बघू, की हे कसं बसतंय. ओह! त्याच्यानंतर दिबा मुकाशींना आता आमोद सुनास आले ही कथा कशी सुचली, यावर फुलेची झाली भ्रमर नावानं अरविंद व्यंकटेश गोखलेंनी एक कथा रचलेली आहे. तीही आम्ही करून बघण्याच्या प्रयत्नात आहोत, की दास्ताने रामजी करायचं, मध्यंतर घ्यायचं आणि नंतर कथेची कथा करायची. दास्ताने रामजीमध्ये गाय अडलेली आणि रामजी तिला सोडवतोय. ही कथा लिहिताना स्वतः लेखक एक अडलेली गाय झालेला आहे आणि त्याच्यातून ती कथा बाहेर पडत नाहीये. अशा पद्धतीचं वर्णन अरविंद व्यंकटेश गोखलेंनी केलेलं आहे. फुलेची झाली भ्रमर. ती कथेची कथा आहे. ओह! त्यामुळे दास्तान आहे दास्तानगोई असं आहे ते. पण हे तुम्ही केलं नाही अजून. एक प्रयोग असा काही निवडक लोकांसमोर करून पाहिलाय, पण तो त्यावेळेला काहीतरी फसलेला. आम्ही अजूनही त्यावर विचार करतोय. म्हणजेच थोडक्यात की हे इव्हॉल्व इव्हॉल्व होत जातं कायम. हं. तुम्हाला सापडत राहतं, तुम्हाला सुचत राहतं आणि ते तुम्हाला याच्यामध्ये करण्याची मुभा आहे 100%. फक्त मूळ कथेच्या आशयाला अगदीच ते बाधक ठरत नाहीये ना, हे अर्थात त्याची काळजी घ्यावी लागते. पण दास्तानगोईमध्ये अशा अनंत शक्यता आहेत, ज्या नाटकामध्ये अत्यंत एका मर्यादित काय म्हणूया अवकाशातच तुम्ही तपासून पाहू शकता. पण म्हणजे जर आपण योग्य कथानकं वापरली, तर समाजाच्या प्रबोधनाचं काम सुद्धा ही शैली करू शकते. निश्चितपणे करू शकते. साधं कथाकथनच आहे ते शेवटी. हं. निश्चितपणे. पण गोष्ट ऐकवताना तुम्ही अकॅडमिक लेक्चर देता कामा नये. ती हं. गोष्ट ऐकून त्यांची मन ताब्यात घेऊन तुम्हाला विचार त्यांच्यामध्ये पेरायचा आहे आणि तो सलोख्याचाच असला पाहिजे ही दास्तानमध्ये अट आहे. कितीही युद्धवर्णनं त्याच्यामध्ये असली, कितीही हिंसेची वर्णनं असली, तरी देखील अंतिमतः हे कसं तुमच्या फायद्याचं नाही, हेच तुम्हाला सांगणं अपेक्षित आणि एका अर्थानं बंधनकारकही आहे. सलोख्याचा संदेश देणारा कलाकार. ही जर व्यापक अर्थानं पाहिलं, तर कलाकाराची एक जबाबदारी आहे का? निश्चितपणे आहे. तर तुम्ही स्वतःला कलावंत म्हणून घेता याचा अर्थ तुम्ही जास्त प्रगल्भ असावं असं मूळ अध्यारूतच आहे त्याच्यामध्ये. समाजाचं चित्र पाहायचं असेल तर तुम्हाला 4 पावलं मागे जाऊन त्यांना सांगण्याची धमक असली पाहिजे, की हे चुकीचं आहे. ते बदलायचं कसं याची प्रत्येक वेळेला जबाबदारी कलावंत घेईलच असं नाही म्हणता येत. पण किमान त्याच्यापाशी ती धमक पाहिजे, की अत्यंत डिसेंटली नेमक्या शब्दात त्यांना सांगितलं पाहिजे, की इथं गडबड आहे.
आणि हे आपण सगळे मिळून यावर विचार करूया. कायम कुठल्याही शेवटच्या माणसाचं अस्तित्व धोक्यात न येता हं. हे कसं बदलता येईल शांतपणे, ही कलावंतांची निश्चित जबाबदारी काय तर मूल्य आहे. पण आता हे आपण जेव्हा परफॉर्म करतो प्रेक्षकांच्या समोर म्हणजे तो एक समाजाचा भाग असतो. तर कलेचा एक लाभार्थी म्हणून काहीतरी मानधन देतो आणि येतो. निश्चित. याच्या पलीकडे असणारं प्रेक्षक आणि कलाकाराचं नातं काय असतं? आता दास्तांबद्दल बोलायचं झालं तर माझा प्रेक्षक माझ्याकडे लाभार्थी म्हणून आला. मला तो खेचून घ्यावा लागला कारण दोन्ही दास्तान सुरू झालेल्या होत्या त्या कोविड काळात सुरू झालेल्या होत्या. सगळ्यांची आर्थिक घडी बिघडलेली होती बहुतेकांची. हं. कारण सगळंच ठप्प झालेलं होतं. कलाकारांचं विशेष कारण बंद पडणाऱ्या ते पहिले आणि सुरू होणाऱ्या ते शेवटी. त्यामुळे कारण कला ही आजही आपल्याला प्राथमिक गरज वाटत नाही. त्यामुळे मला खूप प्रयत्न करून माझा प्रेक्षक खेचावा लागला मला. पण हे मात्र झालं, की माझे व्यवसाय बंधू मात्र माझ्या प्रयोगाला आलेले नाहीत. पण जे आले ते लेखक, पत्रकार आणि साधी माणसं त्यांनी दास्तान मोठी केलेली आहे. हं. ते नुसते प्रेक्षक किंवा नुसते लाभार्थी म्हणून आले नाहीत. त्यातले अनेक जण आयोजक झाले आणि त्यांनी मला प्रयोग दिले, की इथे येऊन प्रयोग करा. हे मला दास्तांच्या बाबतीत अनुभवायला मिळालेलं आहे. हे मी नाटकं करत होतो त्याही वेळेला झालेलं नव्हतं. ह्यामध्ये मला असं वाटतं, की जो साधेपणा आहे त्या फॉर्मचा, हो, हाही निश्चित. हा पण त्याच्यातला एक मोठा भाग असला पाहिजे. निश्चित, निश्चित. कारण मला जर समजा दास्तानचा आयोजक व्हायचं असेल, तर मग माझ्याकडे खूप पैसे असले पाहिजेत असं नाही. असं नाहीये. कारण त्याच्यासाठी एक थिएटर घ्या किंवा असं काही मला करावं नाही लागणार आहे. बरोबर. त्यामुळे समाज आयोजक होऊ शकतो. शकतो. आणि हे अगदी छोटे-छोटे पॉकेट्समधले प्रयत्न आहेत हे. खरं तर माझा दास्तानचा वेश बघून अनेक गैरसमजही लोकांमध्ये निर्माण होतात, की हे काही एका विशिष्ट धर्माशी संबंधित आहे का? वगैरे, वगैरे. पण दास्तानचा प्रयोग पाहिल्यानंतर ते सगळं गळून पडतं. म्हणजे तू जेव्हा दास्ताने रामजी सांगतोस आणि त्याच्यामध्ये दिबा मोकाशींची गोष्ट सांगतोस, तेव्हा त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव येतो. येतोच. त्या गोष्टीमध्ये. पण आम्हाला सगळ्यांना सवय आता जी लागली आहे, की जे दिसतं त्याच्यावरून जे खरं आहे त्याची व्याख्या करायची. बरोबर. आणि पटकन प्रतिक्रिया द्यायची. पुन्हा यामध्ये मुद्दा असा आहे, की दास्तान हा आयोजक होण्यासाठी अत्यंत एक सोपा फॉर्म आहे. एवढंच नव्हे, पण मला कायम असं वाटतं, की प्रेक्षक नाट्यगृहाकडे येत नाहीत. अशी ओरड करण्यापेक्षा ते नाही येत ना, मग आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू. देवानं आता त्याची गाभारा सोडण्याची वेळ झालेली आहे. हां. आता आणि आपण रंगमंच आपण घेऊन जाऊ. किंवा जी दिसेल ती जागा रंगमंच आपण करू शकतो का? ह्याचा असा विचार करू. मला तर चक्क गादी लागते. त्या अवकाशात एक मी रंगमंच उभा करू शकतो का? ही माझी परीक्षा आहे. थिएटर मेकिंगचा विचार जो हं. सुरू झाला होता ना, तो इथे आहे, की नाही येतायत ना प्रेक्षक, नको येऊ दे, आपण जाऊया. आणि त्याचा फायदा झाला मला. हो. आता 2 मी शेतात प्रयोग केले. मी व्याख्यानमालेत प्रयोग केले. मी बेडरूममध्ये प्रयोग केलाय सर. बरं. मला दिसेल ती जागा मी मी लोकबिरादरी प्रकल्पाच्या 50वं वर्ष होतं आणि तिथे भल्या मोठ्या मैदानावर प्रयोग केलेला आहे मंडपात. मी प्रत्येक ठिकाणी प्रयोग करून पाहिले आणि माझं शिक्षण मी अशा पद्धतीने वापरून पाहतोय अद्यापही. मला वाटतं हा कलेचा समाजापर्यंत पोहोचण्याचा खूपच वेधक असा प्रयोग आहे. तुझ्यामध्ये कवी सुद्धा दडलेला आहे. हो. नाही का? त्याच्याकडे येऊया जरा. तर तो कसा काय सापडला? तो सापडल्याची घटना पुन्हा अंकितची आहे. मी आधी काही लिहीत नव्हतो. मी वाचायचो भरपूर. वाचनाचा नाद खरोखरच लहानपणापासून लागला आणि तो अद्यापही सोबत आहे. मी लिहीन असं माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. मी अगदी प्रामाणिकपणे कबूल करायचं झालं, भाषा आवडीच्या, पण निबंध लेखनाची वेळ यायची, तेव्हा मग लेखणी थरथरायची. इतपत माझं होतं. अंकित गेला आणि कुठेतरी तो फुगा जो फुगलेला होता इतकी वर्ष, अबोध मनात असलेला, त्याला टाचणी लागली. आणि 2018 साली मी पहिली कविता लिहिली. 2018 ते 2025 एवढ्या 6-7 वर्षाचं माझं कविता लेखन आहे. ही तिथून आलेली गोष्ट आहे. ही कशी आली, आपल्याला ती सापडली कशी किंवा आपल्यातून ती उगवून कशी आली, हे मात्र याचा शोध मी अद्यापही घेतोय. कविता ऐकायला आवडायच्या, वेगवेगळे कवी वेगवेगळ्या कारणांसाठी अत्यंत प्रिय आहेत. हं. पण आपण कधी लिहू
हे मला खरंच नव्हतं वाटत. आणि संग्रह पण आला तुझा. हो, 2 संग्रह 2 आले. संग्रह आले. 2020 साली पहिला आला आणि 2025 साली म्हणजे आत्ता दुसरा आला. त्यांची नावंही सांगा मला. 2020 साली जो पहिला संग्रह आला त्याला बिनचेहऱ्याचे अभिन्न तुकडे हे त्याचं नाव आहे. आणि अव्याकृत जो आत्ता 2025 साली प्रकाशित झाला. 5 वर्षांचं अंतर आहे 2 संग्रहामध्ये. कविताही तू सादर करतोस? फार कमी वेळा. हं. कारण मला नाही वाटत माझ्या कवितांमध्ये रंगमंचीय मूल्य आहे. ती स्वतंत्र आहे. बरं. फार कमी कविता आहेत ज्या दास्तांसाठी म्हणूनच लिहिल्या होत्या. त्या मी सादर केल्या. तुझ्या व्यक्तिमत्त्वाचा दुसरा एक भाग आहे, की तू नाट्यकला शिकवतोस सुद्धा हो. वेगवेगळ्या हो. गटांना. तर शिक्षक म्हणून तुझा अनुभव काय असतो? मी 2013 सालापासून शिकवणं सुरू केलं आणि आवाज साधनाशास्त्र, व्हॉईस कल्चर हा माझा विषय होता, जो मी अशोक रानडेंकडून शिकलेलो होतो. ते आणि वामन केंद्रे असे दोघं मिळून आम्हाला शिकवायचे. तो विषय माझा फार आवडीचा आणि फार जवळचा. तो मी 2013 सालापासून मुंबईच्या ड्रामा स्कूल मुंबईमध्ये शिकवायला सुरुवात केली. अगदी जाणीवपूर्वक आणि तो आत्तापर्यंत मी शिकवतोय. 2019 सालीच मी तो थांबवला कारण कोविडच लागला. 3-4 विभागांमधून मी तो सातत्यानं शिकवत आलोय. बरं. काही स्वतंत्र कार्यशाळाही घेतल्यात आणि आता दास्तानगोहीच्या काही स्वतंत्र कार्यशाळा मी केल्या. त्या शिकवताना 2 दुहेरी जबाबदारी अशी असते, की समोरून बघताना आपल्याला कळत असतं, की काय चुकीचं घडतंय किंवा काय गडबड आहे. पण स्वतः मात्र उभं राहिल्यानंतर आपण त्याच चुका परत करतो. त्यामुळे ते भान शिक्षक म्हणून बाळगावं लागतं. की आपण सांगतो, की हा आवाज जो लावलाय त्यामुळे इथे ताण पडतोय स्वरयंत्रावर आणि तुम्ही करून दाखवा म्हटल्यानंतर आपल्याही स्वरयंत्रावर ताण पडतो. हं. तर ते एकतर टाळणं ही शिक्षकाची जबाबदारी आणि आपला विषय अत्यंत सहज आणि गमतीदार कसा करून शिकवता येईल. गमतीदार याचा अर्थ तो पातळ नव्हे, रंजक. रंजक. आपल्या विषयाकडे आपण अधिक मुलं कशी खेचून आणू शकतो? म्हणजे मूळ त्यांच्यामध्ये ती आवड कशी निर्माण होऊ शकते? आणि आवाजाची साधना म्हणजे काय असते? दुबेजींनी सांगितलेलं, "साँस लो" इथपासून सुरुवात होते ती आवाजाची साधना. अ, श्वास हे तुमचं प्राणतत्व आहेच आहे, पण श्वास हे तुमच्या आवाजाचंही प्राणतत्व आहे. तुमचा दमसास अधिक पाहिजे अशी एक संगीतामध्ये संज्ञा वापरली जाते. तुमची फुफ्फुसांची श्वास धरून ठेवण्याची क्षमता ही अधिक असली पाहिजे. तुमचं बोलणं ऐकणाऱ्याच्या कानापर्यंत नीट विना अडथळा पोहोचलं पाहिजे. तुमच्या बोलण्यामध्ये एकसुरीपणा नको किंवा तो असला तरी देखील तुमच्या आशयाला काही बाधा न आली पाहिजे. असे या परिणामकारक आवाज यासाठी असे काही खेळ आहेत किंवा कसरती आहेत. नुसतं एवढंच नाही तर बोलण्यातलं संगीत तुम्हाला कसं पोहोचवता आलं पाहिजे. काय असतं ते? तुमच्या बोलण्यात एक वेगळं संगीत आहे, माझ्या बोलण्यात एक वेगळं संगीत आहे. तुम्ही आता एकदम मराठवाडी बोली बोलायला लागलात, कोल्हापुरी बोली बोलायला लागलात नट म्हणून किंवा मी अगदी मालवणी बोलायला लागलो. तर तो आभास कसा निर्माण करता आला पाहिजे, की हा नट हे जे पात्र करतोय ते 100%च मालवणी आहे. कोणीतरी मुंबई, पुण्यात राहणारा नट मालवणी कसा बोलत नाहीये. तर ते आवाजाचं संगीत, त्या भाषेचं संगीत तुम्हाला कसं पकडता येतं, हं. याच्यासाठी काही खेळ आहेत आणि त्याच्यासाठी एक उत्तम ज्याला आवाज साधना शास्त्रामध्ये बायबल मानलं जातं, ते ॲक्टर आणि द व्हॉईस नावाचं अप्रतिम पुस्तक आहे. बरं. आणि ते सगळ्या काय म्हणूया नट असलेल्यांनीच नव्हे, अगदी शिक्षकांनी सुद्धा ते त्याची पारायण करत राहावी असं आणि ते सहज उपलब्ध आहे. आवाजाचं संगीत आस राहते ना, आपण मंदिरात जातो, घंटा वाजवतो, त्यानंतर त्याची कंपनं त्या अवकाशात, त्या वातावरणात दरवळत राहतात. तसं तुमच्या आवाजाचं काय म्हणूया अनुरणन वाह! किंवा गूंज किंवा गूंज. आस ती ऐकणाऱ्याच्या कानात वाजत राहिली पाहिजे, गुंजत राहिली पाहिजे. मग तो आवाज खर्जातला असो, मध्यम पट्टीतला असो किंवा तारसप्तकातला असो. तुमचं बोलणं ऐकण्याची इच्छा समोरच्याला निर्माण व्हायला हवी. तुम्ही बोलत राहा. भले तुम्ही आम्हाला शिव्या-शाप घाला, पण तुम्ही बोलत राहा. बरोबर. हे परिणामकारक हा परिणामकारक आवाज. कलाकार म्हणून पुढच्या योजना काय आहेत? शोधत राहणं वेगवेगळं. नव्या दास्तान बांधायच्या आहेत, कविता लिहायच्या आहेत. दास्तानचा फॉर्म अधिक शोधत राहायचा आहे. मी इराणमधून जी धारा आली होती त्यातल्या 2 दास्तान केल्या. पण आता एक जी आली आहे इंडोनेशिया आणि बालीमधून जी धारा आली आहे ती म्युझिकल दास्तानची आहे.
तर म्युझिकल दास्तान करून बघायची. इंडोनेशिया आणि बालीमध्ये पण एक वेगळी धारा जी आलेली आहे, त्याच्यामध्ये इराणमधून आलेल्या सगळ्या यमनियमांच्या विरोधातली ती धारा आहे. ते सगळे, की तुम्ही विशेष प्रकारची रंगभूषा, वेशभूषा, केशभूषा वापरू शकत नाही, नेपथ्य उभं करू शकत नाही. तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीत बसावं लागतं. हे सगळं तिथे मोडलेलं आहे. तुम्ही हव्या त्या रंगाचे कपडे वापरा, तुम्ही हवं ते वाद्य वापरा आणि तुम्ही संगीतावर आधारित म्हणजे संगीतच, तुम्ही जवळ-जवळ गद्य नाहीच. आणि अशा पद्धतीनं तुम्ही ते दास्तान ऐकवा. तर ती दास्तान करून पाहिजे. आपल्या काही मराठी साहित्यातल्या गोष्टी दास्तानमधून सांगता येतील का? विशेषतः जीएनच्या, कारण त्याच्यात तशी शक्यता आहे. ओके. तर तो प्रयोग करून पाहायचा आहे. एकाहून अनेक दास्तानगो घेऊन प्रयोग करून पाहायचा आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रांतातल्या बोलीभाषेची एक दास्तान बांधायची, असे काही वेगवेगळे विचार आहेत. तर डॉक्टर आत्ता त्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे शोधणं हाच एक त्याचं उत्तर आहे. मला असं वाटतं, की तुझ्यामधला हा शोधक जागा राहणं हे आमच्या सगळ्यांच्या स्वार्थाच्या दृष्टीनं खूप छान आहे. अक्षयमधला शोधक जो चांदोबाने जागृत केला आणि शोधक आणि साधक हे दोन्ही शब्द खूप जवळचे आहेत. शोधक झाल्याशिवाय साधक होता येत नाही. कारण आधी आपण शोधक झालो, तर आपल्याला साध्य काय करायचंय याची कल्पना येते. शोधक नसलो, तर आपण आपल्याच परिघामध्ये पुन्हा तीच मुळाक्षरं गिरवत राहू. आणि जेव्हा आपल्याला कळतं, की आपलं साध्य काय आहे, तेव्हा आपण जे श्रम करतो, ते श्रम नसतातच, तर ती साधकाची साधना असते. अक्षयबरोबर बोलताना मलाही जाणवत होतं आणि तुम्हालाही ऐकताना, पाहताना जाणवेल, की त्याचा कलाकार म्हणूनचा शोध आणि त्याचा माणूस म्हणूनचा शोध, ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीतच. माणूस म्हणून त्याला काहीतरी भिडतं, मग ते जवळच्या मित्राचं जाणं असेल आणि कलाकार म्हणून त्याच्यामधून एक फॉर्म, एक आकृतिबंध निर्माण होतो. तेव्हा एका बाजूला व्यक्तीच्या भावभावना, दुसऱ्या बाजूला कलेचा आविष्कार. ह्यांच्यामधलं हे एकत्व आपल्या सगळ्यांना त्याच्या प्रवासातून तो दाखवतोय आणि त्यासाठी त्याने जो हा फॉर्म उचललेला आहे, दास्तानगोईचा, तो फॉर्मही कसा छान आहे बघा. तो एकाच वेळेला साधा आहे, पण तो वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे विचार ह्या सगळ्यांना एकत्र आणणार आहे. अक्षय म्हणाला तसं कलाकाराने आणि कलेने माणसांना एकत्र आणायचं आहे. दुभंगण्याच्या अनेक शक्यता असलेल्या आजच्या समाजामध्ये कलाकाराने आपल्या कलेच्या द्वारे एकत्व साधण्याचा प्रयत्न करणं, याच्यामध्ये संपूर्ण माणुसकीसाठीची एक फार महत्त्वाची शक्यता आहे आणि महत्त्वाची कामगिरी अशा तऱ्हेचे कलाकार करतायत, जे त्यांच्या कलेमधून समाजाला एकत्र ठेवायला बघतायत. तेव्हा आपण आज अक्षयला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा देऊया.